नमस्कार, मकर संक्रांतीविषयी माहिती आणि महत्त्व आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मकर संक्रांत 2025 माहिती आणि महत्त्व। मकर संक्रांत हा भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे जो सूर्याच्या मकर राशीत प्रवेश केल्यावर साजरा केला जातो। 2025 साली मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी होणार आहे। हा सण मुख्यतः शेतकरी व ग्रामीण भागामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, पण शहरी भागातही तितकंच महत्त्वपूर्ण हा सण आहे। मकर संक्रांतीचे खगोलशास्त्रीय महत्त्व। मकर संक्रांत हा सौर कालगणनेवर आधारित सण आहे जो सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण दर्शवतो। सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, यालाच मकर संक्रांती असे म्हणतात। हा दिवस उत्तरायणाची सुरुवात दर्शवतो, ज्याचा अर्थ सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे गती करतो। मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व। हिंदू धर्मात मकर संक्रांत हा पवित्र सण मानला जातो। या दिवशी गंगा स्नान, दानधर्म आणि धार्मिक विधी करणं शुभ मानलं जातं। पौराणिक कथांनुसार या दिवशी भगवान सूर्य आपल्या पुत्र शनिदेवाच्या घरी भेट देण्यासाठी जातात। तसेच महाभारतातील भीष्म पितामह यांनी उत्तरायण सुरू झाल्यावर प्राणत्याग करण्याचे महत्त्व देखील सांगितलेले आहे। मकर संक्रांतीची प्रादेशिक वैशिष्ट्य। मकर संक्रांत विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरी देखील केली जाते। महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तिळगुळाचे लाडू वाटून तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणण्याची प्रथा आहे। साडी चोळी देण्याचा रिवाज आणि हळदी कुंकू कार्यक्रम याच दिवशी केला जातो। त्यानंतर पंजाबमध्ये येथे हा सण लोहडी म्हणून साजरा केला जातो। लोहडीच्या दिवशी लोक गाण्यांच्या तालावर नाचतात आणि अग्नीला तीळ गुळ व शेतीमाल अर्पण करतात। गुजरातमध्ये मकर संक्रांतीला उत्तरायण म्हणतात। या दिवशी पतंगोत्सवाची मोठी परंपरा आहे। मकर संक्रांतीचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व। मकर संक्रांत हा सण फक्त धार्मिक विधींपुरता मर्यादित नाही, तर तो सामाजिक बंधनं मजबूत करण्यासाठी देखील महत्त्वाचा आहे। लोक एकमेकांना भेटून सणाचा आनंद साजरा करतात। तिळगुळाचे लाडू, वड्या आणि इतर पारंपरिक पदार्थ देखील बनवले जातात। विशेषतः या दिवशी तिळाचे महत्त्व जास्त आहे, कारण तीळ उष्णतादायक आणि पोषण मूल्यांनी समृद्ध आहे। मकर संक्रांतीसाठी आता काही खास गोष्टी आपण बघू। दानधर्म। या दिवशी गरजूंना अन्न, वस्त्र आणि पैसे दान केल्यास पुण्य मिळते असे मानले जाते। कृषी महत्त्व। शेतकऱ्यांसाठी हा सण हंगामाच्या बदलाचा प्रतीक आहे। रब्बी पिकांची कापणी याच काळात सुरू होते। निसर्गाशी असलेला संबंध। मकर संक्रांत हा निसर्गाशी एकात्मतेचा संदेश देतो। शेतकरी आपल्या पिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात, तसेच सूर्याला वंदन करून त्यांच्या ऊर्जेबद्दल आभारही मानतात। नवीन उत्साहाची सुरुवात। 2025 साली मकर संक्रांत हा दिवस नवा जोम आणि आनंद घेऊन येईल। बदलत्या जीवनशैलीत हा सण जुन्या परंपरांना उजाळा देतो आणि नवीन पिढीसाठी आनंद आणि संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करतो। नवीन वर्षामध्ये सगळ्यात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत। तर या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा। तिळगुळ घ्या गोड गोड बोला। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।